नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण हळदीचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत। हळद बाजारभावामध्ये काही बदल झालेले आहे। तर तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे पूर्णा, जिथे आवक 327 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 13,800 रुपये, जास्तीत जास्त दर 15,770 रुपये आणि सर्वसाधारण दर 15,300 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सांगली, जिथे आवक 5,698 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 14,500 रुपये, जास्तीत जास्त दर 22,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 18,250 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे बसमत, जिथे आवक 1,487 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 14,250 रुपये, जास्तीत जास्त दर 17,890 रुपये आणि सर्वसाधारण दर 16,070 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे जिंतूर, जिथे आवक 334 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 14,000 रुपये, जास्तीत जास्त दर 16,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 15,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मुंबई, जिथे आवक 80 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 16,500 रुपये, जास्तीत जास्त दर 22,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 19,500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगोली, जिथे आवक 2,800 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 14,500 रुपये, जास्तीत जास्त दर 16,700 रुपये आणि सर्वसाधारण दर 15,600 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे हळद बाजारभाव। तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे हळदीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।